आज मला माझ्या कपाटात खूप सारे कट पीस आणि ब्लाउज पीस मिळाले. तर आज मी ठरवलं आज ह्याच्यापासूनच आपण काहीतरी नवीन बनवू. तर यासाठी मी घरातली एक जुनी कॅनव्हास पेंटिंग घेतली आहे, ज्याला मी इथे जेसोने कव्हर करून घेणार आहे. आता हा जो जेसो आहे हा आपण ब्रशच्या मदतीने पेंटिंगला छान लावून घ्यायचा आहे आणि पेंटिंग छान सुकवून घ्यायचं आहे. तुम्ही विचार करत असाल तर आपल्याला ह्याच्यावर कापडच चिकटवायचं आहे, तर आपण हे पेंटिंग व्हाईट कलरने कलर का करायचं? तर ह्याचं उत्तर असं आहे की आपल्याला ह्याच्यावर जे कापड चिकटवायचं आहे त्याचा फ्रेशनेस जो असतो हा या व्हाईट कलरने जास्त वाढतो. त्यासाठी आपण ही फ्रेम जी आहे ही व्हाईट कलर करून घ्यायची आहे. आता आपण इथे नाईफच्या मदतीने फॅब्रिक ग्लू घेऊन या फ्रेमवर लावून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे हे जे कट पीसेस आहेत हे आपण ह्याच्यावर चिकटवायला सुरुवात करायची आहे. इथे मी याच्यावर रॅन्डमली हे जे कट पीसेस आहेत हे चिकटवत घेत आहे. फक्त हे चिकटवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की ह्याच्यावर कुठेही सुरकुत्या पडणार नाही. ह्या ज्या सुरकुत्या आहेत या जर पडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जे कापड वापरणार आहात त्याला तुम्ही इस्त्री करून घ्या. आता आपण अशा पद्धतीने हा जो कॅनव्हास आहे तो वेगवेगळ्या कपड्यांनी कव्हर करून घेणार आहोत. इथे ह्या ज्या कपड्याचे एंड आहेत त्याला आपण कट करून घेत आहोत, पण आपण इथे थोडंसं मार्जिनही ठेवणार आहोत, जे नेक्स्ट टाइम आपल्याला फ्रेमच्या बॅक साईडला फोल्ड करता येईल आणि त्यामुळे फ्रेमला एक छान फिनिशिंग येईल. अशी ही फ्रेम आपण पूर्ण कव्हर करून घेतलेली आहे. जिथे जिथे आपला हा जे कापड आहे हे जास्त झालेलं आहे तिथे आपण सीझरच्या हेल्पने ते कट करून घ्यायचं आहे. जर कुठे एखादं टोक राहिलं असेल तिथे आपण फॅब्रिक ग्लू लावून हे जे कापड आहे ते छानपैकी चिकटवून घ्यायचं आहे. इथे मी एक कपड्याचा तुकडा घेऊन तो मधून फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याची घडी घालून झाल्यावर त्याच्यावर एक सर्क्युलर ऑब्जेक्ट ठेवलेला आहे आणि त्याची आउटलाईन जी आहे ही आपण इथे पेन्सिलने ड्रॉ करून घेणार आहोत. ही आउटलाईन आता आपण सीझरच्या मदतीने कट करून घ्यायची आहे, जेणेकरून हे कट करून झाल्यावर इथे आपल्याला मोठ्या आकाराचा एक सर्कल मिळेल. अशाच पद्धतीने इथे मी वेगवेगळ्या साईज आणि वेगवेगळ्या कलरचे सर्कल कट करून घेतलेले आहेत. तुम्ही ह्याऐवजी स्क्वेअर, ट्रायंगल तुम्हाला आवडणारे शेपही वापरू शकता. आता आपण इथे या सर्कल्सना चिकटवायला सुरुवात करूया. हे चिकटवण्यासाठी इथे मी ग्लू गन आणि फॅब्रिक ग्लूचा वापर केलेला आहे. ग्लू गनचा वापर करताना आपल्याला अतिशय सावधगिरी बाळगावी लागते, कारण का जो ग्लू असतो हा फार गरम असतो. तो जर कापडातून पार होऊन आपल्या बोटाला लागला तर आपलं बोट भाजू शकतं. ग्लू गनच्या ऐवजी तुम्ही इथे फॅब्रिक ग्लू वापरू शकता.
हे सर्कल आहेत हे चिकटवायच्या आधी तुम्ही हे सर्कल या फ्रेमवर वेगवेगळ्या पद्धतीने अरेंज करून बघा आणि जी अरेंजमेंट तुम्हाला आवडेल ती अरेंजमेंट सेट झाल्यावर तुम्ही 1 बाय 1 करून एक एक शेप चिकटवायला सुरुवात करा. अशा पद्धतीने आपण सगळे सर्कल चिकटवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याचे जे साइड कॉर्नर आहेत त्यांना चिकटवायला सुरुवात करूया. आपण इथे कापडाचं जे मार्जिन ठेवलं आहे त्यामुळे आपल्याला इथे चिकटवायला सोपं जाणार आहे. साइडने कापड चिकटवून झाल्यावर पुन्हा आपण बॅक साइडला हे कापड घेऊन तिथेही ग्लूगनने ते चिकटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण फ्रेमचे सगळे एंड छानपैकी फोल्ड करून चिकटवून घेतलेले आहेत. आता इथे एक छान मॉडर्न लुक येण्यासाठी इथे आपण जाडी एक दोरी घेणार आहोत आणि ती जी दोरी आहे ही आपण ग्लू गनने इथे चिकटवणार आहोत. मी इथे फ्रेमवरचे 3 सर्कल सिलेक्ट केलेले आहेत ज्यांच्या खाली इथे मी ही जी दोरी आहे चिकटवणार आहे. तर इथे आपण जो सर्कल निवडलाय त्याची जी खालची बाजू आहे त्या बाजूला आपण ही दोरी चिकटवायला सुरुवात करूया. आता एक एक करून आपण ही दोरी चिकटवून घेऊया. ही जी दोरी आहे त्याचं जे टोक आहे तेवढंच आपण इथे या सर्कलच्या खालच्या एरियात चिकटवून घेतलेलं आहे. बाकीची जी दोरी आहे ही आपण अशा पद्धतीने खाली सोडलेली आहे. आता आपण इथे सगळे लेयर लावून घेतलेले आहेत. आता आपण इथे जो सर्कल आहे त्याला ग्लू लावून त्याच्यावर ही जी दोरी आहे ही चिकटवून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपण ही ज्या दोऱ्या सोडलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना आपण एका हाईट मध्ये ठेवून कोरलेली दोरी जी आहे ही सीझरने कट करून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने आपण तिन्ही सर्कलला दोरी लावून घेतलेली आहे। आता आपण इथे काही सिलेक्टेड सर्कलला या दोरीने चिकटवून बॉर्डर लाईन करून घेणार आहोत। याला थोडंसं अजून डेकोरेट करण्यासाठी इथे मी काही सिल्वर कलरचे सिक्वेन्स घेतलेले आहेत। तुम्ही याच्या जागी सर्कल शेपच्या मिररचाही वापर करू शकता। अशा पद्धतीने आपलं हे फॅब्रिक पेंटिंग रेडी झालेलं आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे फॅब्रिक पेंटिंग कसं वाटलं। अशा पद्धतीचे आर्ट आणि क्राफ्ट रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या कला बाय संजना या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशा एका नवीन क्राफ्टच्या व्हिडिओमध्ये।